आज आपल्या दिवसाची सुरुवात होईल बाबा दुसऱ्या मजल्यावर, कारण की दुसऱ्या मजल्यावर आपल्याला मारायची होती तर झरी मारायची. झरी आली कॉन्क्रीटमध्ये, तर झरी मारायला अवघड गेली. फायनली आम्ही झरीगिरी मारून फायनल केली आणि लवकर घरी आलो, कारण की आज होता खुशीचा बड्डे. तितक्यात गेलो आम्ही केक वगैरे आणायला गावामध्ये. गावात जाऊन पाहिलं तर सगळ्या दुकानात केकच नाही. याच्या मागचं कारण की समजा ना, की कारण असं होतं म्हणे की आज ऑर्डर जास्त होत्या, लवकर संपले म्हणे. यार मला चांगली गोष्ट आहे गाडा. तितक्यात या दुकानात गेलो, इथं जाऊन सने आम्हाला भेटला 1 किलोचा केक. फायनली आम्ही 1 किलोचा केक घेतला आणि केक घेऊन सने आम्ही बाकीचं सामान मी घेऊन टाकलं. म्हणलं चिवडा वगैरे घेऊन टाका, 1 किलो चिवडा वगैरे घेतला आणि बाकीचं सगळं सामान घेऊन सन्या आम्ही आलो घरला. मग काय घरी आलो, घरी आल्या आपल्याला लागलं हे जोराचं काम, कारण की या कामामध्ये लय अवसान लागत होतं. पण इलाज नव्हता. ही आमची बड्डे घर, पण ही काही कपडे घालायला तयार नाही. हिला लय सांगितलं बड्डे जा, पण ही म्हणती ही नुसती फुग्याच्याच तालामध्ये उड्या मारायला तयार, पण ही काही कपडे घालायला तयार नाही. फायनली तिची बहीण बी लागली तिच्यासोबत तयारी करायला आणि तिनं सुद्धा लय मोठं डेकोरेशनला मदत केली. आणि फायनली आम्ही सगळे मिळून असं डेकोरेशन तयार केलं. तुम्ही सांगा कसं आहे डेकोरेशन. फायनली बड्डेवाल्या खुशीनं आता कपडे घातले आणि कपडे घालून तिचा बड्डे वगैरे सेलिब्रेट झाला.